सर्व पत्रकार बंधू भगिनींना माझा जय महाराष्ट्र नमस्कार। आज या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबत ज्योतिताई वाघमारे प्रवक्ता आहेत, आमचे शेलार आहेत, सचिव सहसचिव आहेत, ॲडव्होकेट अरुण जगताप आहेत। आणि आजची पत्रकार परिषद खरं तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये त्यांचं नेहमीच एक असतं की मुख्यमंत्री दिल्लीला गेले, मुख्यमंत्री परदेशात गेले आणि त्याच्यावरून काहीतरी टीका करायची। परंतु मुख्यमंत्री, एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीला जातात, आता दिल्लीला केंद्र सरकारची सगळी यंत्रणा आहे, मग तिकडे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री जातात तर ते तुम्हाला का असा संशय येतो की हे काय करायला जातात? काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 7825893602 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तिकडे केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलवाद विरोधी जे काय आता आपण भारत सुरू करणार आहे त्यासाठी इतर राज्यातले 14 ते 15 मुख्यमंत्री तिथे आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आणि काही अन्य भागामध्ये नक्षलवाद आपण मोठ्या प्रमाणात त्याला आळा घालण्याचं काम ही युद्ध पातळीवर आपण सुरू केलंय, त्याला बऱ्यापैकी यश देखील प्राप्त झालेलं आहे। आणि मग असं असताना जर का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे जर का दिल्लीला गेले नसते तर परत यांनीच बोंब उठवली असती की बघा महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद प्रभावित क्षेत्र आहेत आणि तरी मुख्यमंत्री जात नाहीत, म्हणजे नक्षलवाद रोखण्यासाठी मुख्यमंत्री गंभीर नाहीत का असा प्रश्न पण परत यांनीच विचारला असता। परंतु असो, त्यांना काय बोलायचं आहे त्याला, त्यांच्या सगळ्या प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं तयार आहेत। आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवरून सतत टीका करण्यापेक्षा आपल्या कार्यकाळात काय झालं ते सतत म्हणतात, पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव होतं, महाराष्ट्रातला कोरोना काळातला मृत्यूचा दर आणि झालेले मृत्यू याची आकडेवारी अनेक ठिकाणी प्रकाशित झालेली आहे। महाराष्ट्रात कोरोनाने मृत्यू पावलेले जवळजवळ 1,48,561 लोक हे सगळ्यात मोठा आकडा होता। याचा आपल्याला अभिमान आहे का? रेमडेसिवीरचा तुटवडा होता, ते ब्लॅक मार्केटिंग झालं, याचा आपला अभिमान आहे का? ऑक्सिजन प्लांट्स नव्हते, ते मग नंतर सुरू केले, काही सेवाभावी लोकांनी, काही मोठ्या इंडस्ट्रियलिस्टनी पण महाराष्ट्र सरकारला त्याच्याबद्दल दिले। परंतु हे लोकांनी कार्य केलं, टास्क फोर्स होता, टास्क फोर्सनी काम केलं। परंतु मुख्यमंत्री म्हणून आपण कुठे फिरलात? सतत माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करणारे, माननीय एकनाथजी शिंदे हे स्वतः पीपी किट घालून अनेक ठिकाणी त्यांनी दौरा केला, त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते का? त्यावेळेला त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं, परंतु त्यांनी वाट बघितली नाही की मी मुख्यमंत्री झाल्यावरच मी हे काम करेन। आणि स्वतः त्यांना 3 वेळा कोरोना झाला। आपण पाहत होतात की ठाण्याच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट असताना ते काम करत राहिले, केवळ मला बरं नाही म्हणून मी आता विश्रांती घेतोय असं कधीही त्यांनी राज्याच्या जनतेला सांगितलं नाही। कोरोना काळामध्ये बॉडी बॅग्सचा घोटाळा झाला, मृत व्यक्तींना ज्या बॉडी बॅग्समध्ये मृतदेह पॅक केले जात होते, जी 650-650ची जी बॉडी बॅग मिळते ती 6,500ला खरेदी केली गेली। अनेक कंपन्या मित्रमैत्रिणींच्या त्या तेव्हाच्या तेव्हा निर्माण केल्या गेल्या, ज्यांना कुठलाही अनुभव नव्हता अशा लोकांनी कोविड रुग्णालय, कोविड सेंटर थाटली, जे रुग्णांना
औषधं पुरवण्यात त्याच्यात घोटाळे, खिचडी जेवण सप्लाय करणं त्याच्यात घोटाळे झाले, या सगळ्या चौकशा सुरू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आमचा तो आज मुद्दा नाही आहे. परंतु हे लोकांनी पाहिलंय. प्रायव्हेट रुग्णालयांमध्ये, खाजगी रुग्णालयांमध्ये लोकांना भरती करत नव्हते, ऍडमिशन मिळत नव्हत्या आणि 10-10 लाखाची बिलं येत होती. जेव्हा सगळा आरडाओरडा सुरू झाला तेव्हा मग त्याच्यावर काहीतरी नियंत्रण त्यावेळच्या सरकारने आणलं. परंतु केवळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दौऱ्यावरच टीका करायची म्हणजे आता बघा, जिकडे जिकडे पूर आला, कोल्हापूर असेल, चिपळूण असेल, एकनाथजी शिंदे तेव्हा काही मुख्यमंत्री नव्हते, पण तुम्ही गेलात का? तुम्ही गेला नाहीत. माननीय एकनाथ शिंदे तेव्हा सगळीकडे दौरा करत होते, पाण्यात उभं राहून कामं करत होते, यंत्रणा हलवत होते. आत्ताच आपण पाहिलं की इर्शालवाडीला जी दुर्घटना झाली, दरड कोसळली, सगळी घरं पूर्ण खाली आली पूर्ण. ते तिकडे स्वतः 2.5 तास डोंगरावर सर करून सगळ्या यंत्रणेला घेऊन गेले, कारण त्यांना विश्वास आहे की मी स्वतः उतरलो तर यंत्रणा कामाला लागेल. केवळ फेसबुक लाईव्ह करून त्यांनी समाधान मानलं नाही. फेसबुक लाईव्ह सगळे करतात, परंतु जेवढं फेसबुक युवकांनी वापरलं नाही तेवढं त्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरे यांनी फेसबुक वापरलं असंही बोललं जातं. आम्ही म्हणत नाही, लोक बोलतायत. त्यामुळे अशा टीका करताना केवळ आपण देखील काय करत होतो, आदित्य ठाकरे त्यावेळा काय करत होते, वडील 2-2.5 महिने आजारी होते तेव्हा हे डावोसला होते, आमच्या खर्चांचा आढावा मागता. तुमच्याही खर्चाचा जरा आढावा द्या, कोण गेले, कशाला गेले. आपण उद्योग मंत्री नव्हतात तरी पण आपण तिकडे जाऊन बरेच उद्योग केले जे आमच्या कानावर आहे. परंतु आम्ही सगळ्याच गोष्टी काही प्रत्येक वेळा बोलायची गरज नाही आहे, कारण जेव्हा लोक बोलत असतात तेव्हा आम्हाला बोलायची काय गरज आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र विसरलेला नाहीये. आज बघा, साऊथ एशिया मॉनिटर हा हे नियतकालिक आहे, याचा बघा हा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट काय सांगतो, महाराष्ट्रामध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूचा दर हा जगात सगळ्यात जास्ती होता कोविड-19च्या वेळा. आणि तरी तुम्हाला असं म्हणून घ्यायला आवडतंय का की टॉप 5 CM मध्ये मी होतो. म्हणजे खरं तर हा कोणी त्यांना पुरस्कार दिला, कुठून हे आलं आम्हाला पण माहिती नाही, पण आम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांचं नाव होत आहे म्हणून आम्ही पण आनंदाने टाळ्या वाजवल्या. परंतु हा सर्वे कोणी केला आणि त्याच्यात टॉप 5 मध्ये आपण आलात हे कोणी ठरवलं आम्हाला माहिती नाही. खरं म्हणजे कधीतरी ह्याचाही संशोधन व्हायला पाहिजे, करू आम्ही ते सुद्धा. परंतु मग हे एवढं सगळं असताना इफ महाराष्ट्र हे हायेस्ट जर का कोविड रेट डेथ होते, तर मग हा जो काय पुरस्कार तथाकथित किंवा सर्वे होता तो सर्वे रिपोर्ट फाडून फेकून द्यायचा का, किंवा तो तुम्ही सांगणार का नाही ते तुम्ही ज्यांनी कोणी सर्वे केलाय तो मला मान्य नाही असं तरी आपण म्हणणार आहात का. बरं, आता दुसऱ्या विषयाकडे मी वळते. निश्चितच महाराष्ट्रामध्ये जे काही हॉस्पिटल्समध्ये दुर्घटना झाल्या त्याच्याबद्दल खरोखरच प्रत्येकालाच खंत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी खेद व्यक्त केला. केवळ खेद व्यक्त करून थांबलेले नाही आहेत, परंतु सगळीकडे चौकशा लावल्या, सगळीकडे त्वरित समित्या स्थापन केल्या की काय झालंय. ठाण्याच्या कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये, तिथे नांदेडला असेल, अन्य ठिकाणी हे लगेच चौकशी समिती स्थापन करून सगळी यंत्रणा कार्यान्वित केली. आणि ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्वरित आदेश दिले. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालय, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखत्यारीतील रुग्णालय यांना तात्काळ भेटी द्यायला सुरू करून तिथे वस्तुस्थिती काय आहे
आता बघा, एकच मी आपल्याला उदाहरण देते. आम्ही कबूल करतो हे झालेत मृत्यू, म्हणजे त्याच्यात काही खोटं नाही आहे. परंतु एक नांदेडचं आपण एक उदाहरण घेऊया ना, की 24 पैकी म्हणजे जे रुग्ण, बघा आता अनेक वेळा असं आपण पाहतो दुर्दैवाने की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लास्ट स्टेजला एखादी केस गेली की केस ॲडमिट करून घेत नाही, सांगतात सरकारी रुग्णालयात जा. सरकारी रुग्णालयात पहिल्याच ओव्हरलोड आहे. आपल्या देशाची, महाराष्ट्राची लोकसंख्या पण आहे, पण तो मुद्दा नाही आजचा. परंतु अनेक नाकारलेले पेशंट तिकडे येतात किंवा रेफर केलेले. अनेक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ तिथे नसतात म्हणून ते सांगतात सरकारी रुग्णालयात जा. 24 पैकी 17 हे रेफरल केसेस होत्या, रेफरन्स म्हणून आलेल्या होत्या. जे 12 पैकी 11 बालमृत्यू हे न्यूबॉर्न, निओनेटल, जस्ट एक प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असतात किंवा इन्फंट होते की जे ऑलरेडी त्यांना काही समस्या होत्या असे होते, प्री टर्म होते. आणि त्यातले अनेक कोमॉर्बिडिटी, म्हणजे एक आजार असताना अजून 2-3 आजार ज्यांना झालेले आहेत, असे 70 आणि 80 अशा वयोगटातले होते. आणि फक्त एवढंच आहे की त्याच एकाच दिवशी जेव्हा एकदम 17-18 किंवा 20 मृत्यू होतात रुग्णालयामध्ये, तेव्हा ते हायलाईट होतं किंवा त्याची बातमी तयार होते. म्हणजे असं आहे की याबद्दल कोणालाही आनंद नाही आहे. आयुष्यमान भारत जेव्हा आपण म्हणतो, प्रत्येकाचं आयुष्यमान वाढावं, हाच त्याच्या मागचा हेतू आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेजी हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 2.5 कोटी निधी वाटला गेला. आणि या 1.25 वर्षामध्ये जेव्हा महायुतीचं सरकार आहे, माननीय एकनाथजी शिंदे यांचं सरकार आहे, तुम्ही वारंवार आम्हाला मिंदे म्हणता, पण याच सरकारच्या काळामध्ये या 1.25 वर्षात 125 कोटीच्या वर हा चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड 15,000च्या वर रुग्णांना मिळालेला आहे. आज मुख्यमंत्री कुठेही गाडी थांबवून सही करतात, ते काही अन्य कुठल्या नाही, परंतु जेव्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्यांच्या सहीसाठी एक क्षणही विलंब होऊ नये ही त्यांची इच्छा असते. आणि म्हणून ते कुठेही त्यांच्या गाडीचा ताफा थांबतो, गाडीच्या टपावर सुद्धा ते सही करतात पत्रावर, लगेच आदेश देतात की लगेच त्या हॉस्पिटलला निधी गेला पाहिजे आणि पेशंटचा जीव वाचला पाहिजे. त्यामुळे माननीय एकनाथजी शिंदे यांनी रुग्णसेवा हे त्यांचं ज्यांना म्हणतात पॅशन आहे, हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आज ठाण्यामध्ये बघा, त्यांनी त्यांच्या मुलाला डॉक्टर बनवलात, तुम्ही डायरेक्ट आमदार बनवलात, 2 आमदारांचा बळी घेऊन तुम्ही आमदार केलात. माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्यांचे पुत्र श्रीकांतजी शिंदे यांना त्यांना डॉक्टर केलं. आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, असं हा त्याच्या मागचा स्तुत्य हेतू त्यांचा होता. आणि त्यामुळे आता पुढच्या विषयाकडे मी अजून तुम्हाला पुष्कळ डेटा आहेत. काही लोक सकाळी आरडाओरडा करतात, त्यांच्या हातात काही कागद वगैरे नसतो, पण ते उठलं की उगीच आपलं 9:30 वाजता, आता तुम्ही जाता प्रेमाने त्यांच्याकडे, त्यामुळे ते आपले बोलतात आणि कोणाला कचरा म्हण, कोणाला काय म्हण, असं काही काही बोलत राहतात. आता हा पुढचा डेटा घ्या. बघा, 13 जानेवारी 2020 औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात दुर्दैवी एक मृत्यू झाला रुग्णाचा. तिकडे डॉक्टरना मारहाण झाली, 30-40 लोकांना इजा झाली, ICU मध्ये तोडफोड झाली. कधी कधी रुग्णाचे नातेवाईक अस्वस्थ होतात आणि अशा घटना दुर्दैवी होतात. डॉक्टरांची सिक्युरिटीचा तेव्हा प्रश्न निर्माण झाला, डॉक्टरांनी आंदोलन केलं. ऑक्टोबर 2020 मध्ये मुलुंडच्या कोविड रुग्णालयामध्ये आग लागली, एक रुग्ण मृत्युमुखी पावला. जानेवारी 2021 मध्ये भंडारा, मी स्वतः त्या ठिकाणी गेले होते, तिकडे जवळजवळ 10 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. अगदी ते प्रीमॅच्युअर बेबीज होते इन्क्युबेटरमध्ये, तिथे आग लागली, अक्षरशः त्यांचा कोळसा झाला. आणि ते झालं, हे सगळं आपल्याच कार्यकाळात बरं का माननीय उद्धवजी. त्यानंतर मार्च 21 मध्ये भांडूप सनराईज कोविड हॉस्पिटलमध्ये 11 कोविड रुग्ण दगावले, आग लागली.
एप्रिल 21 मध्ये नाशिकमध्ये 24 रुग्ण मृत्युमुखी पडले, असंच आग लागली. एप्रिल 21 मध्ये नागपूरच्या वाडी हॉस्पिटलमध्ये तिकडे 4 जणांचा मृत्यू झाला आग लागल्यामुळे. अजून बरीच उदाहरणं आहेत, मी तुमचा अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु त्यावेळेला राजकारण करणारे कोण होते? त्यावेळेला राजकारण केलं, आम्ही केलं नाही. त्याचं राजकारण आजही आम्ही करत नाही. आम्ही फक्त तुम्हाला आठवण करून देतोय की जे तुम्ही आज म्हणताय माननीय तानाजी सावंत हे कुठे आहेत? ते काम करतायत. प्रसार माध्यमांच्या समोर आले नाही म्हणजे काही ते काम करत नाहीये. तुम्ही खिल्ली उडवता. परंतु आता तुम्ही नागपूरच्या पुराचा त्यांनी विषय काढला. नागपूरमध्ये पूर आला, उपमुख्यमंत्री गेले ना तिकडे, दिवसभर होते. काही तासांमध्येच तो पूर ओसरला. लोकांचं जे काही नुकसान झालं त्याच्यात पण त्यांनी जे काही उपाययोजना करायच्या त्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो विषय हाताळला. तुम्ही म्हणता, तुम्हाला मी असं ऐकलं पत्रकार परिषदेमध्ये, मग तुम्ही काय करणार, जाणार का? तर मी कोण आहे? अहो, तुम्ही माजी मुख्यमंत्री म्हणून जाऊ शकतात. तुम्ही परिषदेवर आमदार आहेत. कदाचित तुम्ही विसरला असाल, कदाचित अजून बरेच लोक विसरले, पण आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही विधान परिषदेवर आमदार आहात, तुम्ही जाऊ शकता, माजी मुख्यमंत्री आहात. परंतु असं आहे की सरकार काम करत आहे आणि या सगळ्या दुर्दैवी मृत्यूंबद्दल खरोखरच सरकार त्याच्याबद्दल सरकारला सर्वांनाच आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटतंय. परंतु कोविड काळातले हे सगळे जे विषय जे आम्ही वारंवार बोलतोय ते तुम्हाला केवळ आठवण करून देण्यासाठी. आणि मला असं वाटतं की हे सगळे ही जी आकडेवारी मी आपल्यासमोर मांडली ही पुरेशी आहे सांगायला. कारण 2.5 वर्षात केवळ 2.5 दिवस मंत्रालयात जाणारे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कुठेतरी नाव वाचायला मिळतं, तेव्हा ते आम्हालाही आवडत नाही. धन्यवाद. चालेल ना, हायकोर्टाने जे काय मागितलं असेल ते निश्चितच सरकार माहिती द्यायला तयार आहे. कोणतीही माहिती लपवली जाणार नाही. भ्रष्ट सरकारमुळे या ठिकाणी नांदेडचे बळी गेले आणि या सरकारची सीबीआय चौकशी व्हावी मागणी उद्धवजींनी केली. नाही, ते मागणी करूच शकतात. त्यांनी तसं पत्र सीबीआयला लिहावं आणि मागणी करावी. कोणत्याही चौकशीला कोणत्याही आता भ्रष्टाचारात आपलेच सहकारी कोण कोण आहेत. काही जण जेलमध्ये गेले, परत आले, काही जण जातील. परंतु मृत्यूंचं, रुग्णांच्या मृत्यूंचं राजकारण होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. गणपती उत्सवामध्ये मुख्यमंत्री सहकुटुंब बॉलिवूड ताऱ्यांसह व्यस्त होते अशी टीका केली. त्यांना बॉलिवूडचे तारकाच का दिसतात किंवा फिल्म स्टार्स का दिसतात? इर्शालवाडीतली अनाथ मुलं तिथे होती, अनाथालयातली अनाथ मुलं होती, गरीब मुलं होती, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी आरती केली. अनेक डॉक्टर्स होते, त्यांच्याबरोबर आरती केली. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले. मग आता मातोश्रीवर कधी सेलिब्रिटी येत नाहीत का? तेव्हा आम्ही असं काही बोललो नाही. समाजातल्या सर्वच लोकांना आज वर्षा निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं ऑफिशियल रेसिडेन्स आहे सर्वांसाठी खुलं आहे. सेलिब्रिटी असो, गरीब असो, कोणी असो, रिक्षावाले, टेम्पोवाले यांच्याबरोबर देखील आरती मुख्यमंत्र्यांनी केली. मग ते नाही आपल्याला दिसत. दादा नाराज आहेत हे माहित नाही, पण दादा नाराजांच्या मुळावरती बसले असंही उद्धव ठाकरे म्हणाले. माननीय उद्धवजींनी त्यांना फोन करून विचारावं ते नाराज आहेत का. राजकारणात आपल्याला खूप प्रतिमा निर्मिती म्हणजे इमेज डॅमेज आणि इमेज बिल्डिंग या दोन्ही गोष्टी दिसतात. तर सध्या राहुल गांधींचा उल्लेख भाजपकडनं रावण अशा पद्धतीने करण्यात येतं. तर वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर चालू त्याकडे कसं? आता काय ना, सोशल मीडियावर जे काय चालतं ते
कोणी कोणाला काय उल्लेख करतंय, ट्रोलिंग सगळ्यांनाच होतंय. अनेक नेत्यांना होतं, आम्हाला होतं, त्यांना होतं. परंतु याकडे आम्ही फार लक्ष देत नाही, कारण आम्ही काम करतोय. आमचं सरकार हे काम करणारं सरकार आहे आणि दुर्दैवी घटना होऊ नये हीच सगळ्यांची इच्छा असते. परंतु त्या झाल्यावर केवळ माझं कुटुंब माझी जबाबदारी करण्यापेक्षा हे महाराष्ट्रच माझी जबाबदारी आहे असे म्हणणारे माननीय एकनाथजी शिंदे हे लोकांना आज भावतात आहे. शिंदे गटाचा यावर्षी दसरा मेळावा कुठे होणार आहे? शिवतीर्थावरती BKC योग्य वेळी आपल्याला समजेल. योग्य वेळी मध्ये कधी लवकरच दसऱ्याच्या अगोदर समजेल. परवानगी काय प्रोसेसमध्ये आहे, मिळाली? पत्रव्यवहार केले नव्हते तुम्ही? तो विषय काही आमचे दुसरे नेते हाताळतायत आणि जसं मी सांगितलं की जेव्हा केव्हा त्याचा स्थान आणि वेळ निश्चित होईल त्यावेळी आपल्याला कळवलं जाईल. पण आपला शिवतीर्थावरचा क्लेम आता आयोग राहणार आहे? निश्चितच. आता अधिकृत चिन्ह, अधिकृत शिवसेना हे नाव कोणाकडे आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ते निश्चितच आम्हाला मिळेल. मनसे सध्या लोकसभेच्या दृष्टीने खूप ऍक्शन मोडवर राहिले. त्यांचं काम असेल किंवा ते स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत तर, आणि त्यांच्याकडे सध्या मराठीवर पण बरेच मुद्दे आलेले आहेत. याकडे कसं होतं, ते एक आव्हान ठरू शकतं. ज्यांना ज्यांना लोकसभा लढायची आहे त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत. लोकसभेसाठी तुम्ही किती जागांसाठी आग्रही आहात? नाही, जेवढ्या जागा शिवसेनेच्या आहेत त्या अनेक वेळा माननीय देवेंद्रजी यांनी, सर्वच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी याच्यावर अनेकदा पुनरुच्चार केलेला आहे. ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही निश्चित लढणार. तुमच्या म्हणजे किती 18 जागा तुम्ही संपूर्ण मानताय का? हो, पूर्ण. ज्या जिंकलेल्या आहेत, ज्या हरलेल्या आहेत, ज्या अन्य कधी लास्ट मोमेंटला कोणाला दिल्या आहेत त्या सगळ्या आम्ही लढणार. पण एकूण राष्ट्रवादीच्या येण्यामुळे कुठेतरी वाटाघाटी करावी लागली तर त्या जागा सोडण्यासाठी आपली तयारी आहे का? कारण भाजप देखील कमी होण्याची शक्यता आहे. कमी होण्याची शक्यता आहे. आता ह्याच्यात मी नाही असं उत्तर देणार नाही. निश्चितच प्रत्येकाला तिन्ही लोकांना ऍडजस्टमेंट करावी लागेल आणि ती खेळीमेळीने होईल. पुरा आप पूछे. हाँ, राजकीय स्वास्थ्य व्यवस्था उसको लेकर सरकार को निशाना साधा, सरकार बर्खास्त करनी चाहिए, हाईकोर्ट खबर देना चाहिए. महाराष्ट्र सुदृढ़ है, स्वास्थ्य है. हम उद्धव जी से ये कहते हैं कि आप अपना भी ख्याल रखिए, अपना भी स्वास्थ्य आप संभाले. ऐसा मैं उनको शुभकामनाएं देती हूँ. देखिए, ये जो माननीय उद्धव जी ठाकरे इन्होंने आज प्रेस कॉन्फ्रेंस में मुख्यमंत्री बार बार दिल्ली जाते हैं, क्यों गए दिल्ली, इस पर बार बार टीका टिप्पणी करते हैं. मगर आज देश के गृह मंत्री नक्सलवाद को किस प्रकार से टैकल किया जाए इसके ऊपर एक प्रदीर्घ बैठक है, बड़ी महत्वपूर्ण बैठक है. 14-15 राज्य के मुख्यमंत्री वहां पर है. तो महाराष्ट्र में भी नक्सलवाद की समस्या को अगर रोकना है तो क्या मुख्यमंत्री नहीं जाएंगे? अगर वो नहीं जाते तो भी आप टीका करते, टिप्पणी करते कि ये गंभीर नहीं है. तो ये ठीक है, उनको टीका करनी है वो करते रहेंगे. मगर जो दुर्भाग्यपूर्ण हॉस्पिटल्स में जो दुर्घटनाएं हुई, जो मृत्यु हुए, अलग अलग कारण से, अलग अलग कारण थे, अलग अलग पेशेंट्स जो 70-80 साल के ऊपर थे और जो अन्य कुछ मौतें हुई वो बिल्कुल ही नवजात बालक थे जो ऑलरेडी कॉम्प्लिकेशंस थे. जो अन्य राज्यों से, कभी कभी अन्य राज्यों से भी पेशेंट्स महाराष्ट्र में आते हैं. सोलापुर में है, ये ताई सोलापुर की है, उनको पता है. तो बॉर्डर तेलंगाना से आते हैं, आंध्र प्रदेश से आते हैं. लास्ट जब कोई नहीं ऐसे पेशेंट्स को नाकारता है, ऑन डेथ बेड, ऑन द वर्ड, टर्मिनली इल जिनको हम कहेंगे, ऐसे पेशेंट्स आते हैं तो उनको भर्ती किया जाता है. सरकारी रुग्णालय ना नहीं कर सकते, ऐसी मृत्यु भी है उसमें. दवाइयों की खरीद फरोख्त में बड़े पैमाने भ्रष्टाचार हुआ है. कहाँ पर? दवाइयों को, जो हाँ, मेडिसिन, उनका कार्यकाल था तो ड्रोन से दवाइयां भिजवाते थे और यहाँ पे बड़े पैमाने भ्रष्टाचार हुआ है क्योंकि इसके प्रचार प्रसार करने के लिए मरीजों के पास पैसे नहीं है. और इसके आड़ में मुख्यमंत्री जी ने बार बार कहा है कि किसी भी अस्पताल को कोई भी निधि दवाइयाँ खरीदने के लिए जो कोई त्रुटियां हैं, देखिए इमरजेंसी जो मेडिसिन है वो काफ़ी मात्रा में है, जितनी होनी चाहिए उतनी है. नांदेड़ में भी आप रिपोर्ट देखेंगे कमेटी का
तो जो दवाइयाँ होनी चाहिए इमरजेंसी मेडिसिन वो पर्याप्त थी। जो दुर्घटनाएं हुई वो ऑलरेडी कोमॉर्बिडिटी वाली थी, कि जैसे मैंने अपने मराठी प्रेस में कहा है। मगर अब रेमडेसिविर कोरोना के समय क्या रेट हो गया था? जो रेमडेसिविर 600-500 में होना चाहिए वो हजारों रुपए तक उसकी प्राइस गई, ब्लैक मार्केटिंग हुआ। मगर क्या है कि देखिए हफकिंस के ऊपर भी उन्होंने कुछ किया, टिप्पणी की, मगर एक प्राधिकरण बनाया है। इस प्राधिकरण भ्रष्टाचार को रोकने के लिए ये प्राधिकरण बनाया है, जो अब कार्यान्वित होगा। तब तक जो सिविल सर्जन है उनको अधिकार दिया है कि वो अपने अस्पताल में मेडिसिन खरीदें। जिन मरीजों की मौत हुई उसको लेकर सीबीआई की तरफ से जांच करने की मांग की, वो लिख सकते हैं, सीबीआई को मांग कर सकते हैं वो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।